म्हणजे स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अंतरवाली सराटीत आता मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। छत्रपती संभाजीराजे हे मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे सध्या मनोज जरांगेंच्या भेटीला दाखल झालेत। मनोज जरांगे आज सकाळपासून विधानसभेच्या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये व्यग्र होते आणि त्यातच आता संभाजीराजे छत्रपती हे जरांगेंच्या भेटीला दाखल झालेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, जरांगे पाटील सकाळपासून विधानसभा इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये व्यग्र आहेत आणि त्यातच आता संभाजीराजे छत्रपती पोहोचलेले आहेत। हा दौरा संभाजीराजेंचा पूर्व नियोजित होता का की अचानक ही भेट घडते? आपण जर बघितलं तर आज सकाळपासून मनोज जरांगे यांनी जे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे अशा उमेदवारांना आवाहन केलं होतं की आपण आपला बायोडाटा आणि मतदारसंघाचा डेटा घेऊन अंतरवालीत पोहोचवू। या सगळ्या भेटागाठी सुरू असतानाच अचानक संभाजीराजे येणार असल्याची माहिती काही तासांपूर्वी मिळाली होती आणि त्यानुसार आता अंतरवाली सराटीत जे संभाजीराजे दाखल झालेले आहेत। एका बंद खोलीमध्ये जरांगे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच माध्यमांना जरांगे यांनी देखील म्हटलं होतं की संभाजीराजे या भेटीसाठी येऊ शकतात आणि त्या पद्धतीने ते आलेले आहेत। आता आपण विचार जर केला तर गेल्या या विधानसभा निवडणुकीत अनेक आघाडी आणि युतीची चर्चा सुरू आहे। छत्रपती संभाजीराजे यांचं देखील जे आहे तर स्वराज्य हा पक्ष आहे, त्यामुळे या बैठकीत जी आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत देखील चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता यावर अजून अधिकृत असा दुजोरा मिळू शकलेला नाही। त्यामुळे आता आणि या संभाजीराजे असतील किंवा मनोज जरांगे असतील यांच्यात काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी मोहसिन, अजून एक मुद्दा असा आहे की जसा आता तुम्ही उल्लेख केला की छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। जरांगे पाटील हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह सध्या विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत। त्यांनी सगळे दौरे आटोपते घेतलेले आहेत, उपोषण आटोपती घेतलेली आहेत आणि आता त्यांनी विधानसभेच्या तयारीला ते लागलेले असताना ही भेट होते। दोन्ही नेत्यांची जर भूमिका लक्षात घेतली तर मराठा आरक्षणासाठी दोन्ही नेते आग्रही आहेत। मराठा आंदोलकांना यातून जास्तीत जास्त राजकीय व्यवस्थेत उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय का? नक्की सर, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवणार असल्याचं सांगितलेलं आहे। 29 ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय देखील घेणार आहे। दुसरीकडे संभाजीराजे देखील स्वराज्य पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर नक्कीच एक गठ्ठा मराठा मतदान जे आहे तर एका ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टीची चाचपणी सुरू आहे का असा देखील अंदाज लावला जातोय आणि त्यामुळेच ही भेट होते का अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर हे दोन्ही नेते नेमकं काय बोलतात आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जेव्हा समोर येईल त्यातून अनेक गोष्टी उलगडा होऊ शकतो सर। अगदी मोहसिन, धन्यवाद। या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, तुझ्याकडनं आम्ही या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। आपण ही दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची आता एका बंद खोलीत चर्चा सुरू आहे। दोघांचीही भूमिका स्पष्ट आहे। विधानसभा निवडणुकीत जोर आजमावण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे। कशा पद्धतीनं एकत्र येता येईल या संदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते आणि या बैठकीनंतर नेमके दोन्ही नेते काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सध्या 6 पक्ष आहेत आणि त्यातच आता नवनव्या संघटना स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करतात, त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे नक्की।